जेव्हा मी नवीन अध्यात्मध्ये आलो तर मला लोकांनी विचारलं की तुम्ही लग्न करणार की नाही करणार. मला असं वाटलं लग्न करण्यात काय प्रॉब्लेम आहे. नाही, तुम्ही आध्यात्मिक मध्ये आहात म्हणून. तुम्हाला कृष्णाने लग्न केलंय आणि रामानेही केलेलं आहे, तेही आध्यात्मिक आहेत. पण जरुरी नाहीये की आपल्याला आध्यात्मिक मध्ये संसार त्याग करायचा. मला असं वाटतं संसारामध्येच आपण देव का बघत नाही. आपल्या बापामध्ये, आईमध्ये, या आपल्या परिवारामध्येच आपण देव का बघत नाही. मुलाच्या संगोपनामध्ये का नाही देव बघतो. बेस्ट ऑफ बेस्ट एज्युकेशन देऊ शकतो त्याला, बायकोला फ्रीडम देऊ शकतो. आज सगळ्यात जास्ती आपली बायको एक्सेल का करत नाही आपल्या लाईफमध्ये, तर फ्रीडम नसतो. आपल्याला असं वाटतं बायकोची कमाई आपल्यापेक्षा जास्ती नाही पाहिजे. मग असं का नाही की बायकोची कमाई जास्ती पाहिजे, त्यात पण आनंद बघा. त्याच देव ना. आपला मुलगा आपल्यापेक्षा एक्सेल चांगला करावा, आपण आपल्यापेक्षा चांगली प्रगती करावी, आपला शेजार धर्म असावा. आपण आनंद कुठं होतो, सगळ्यात मोठा आनंद कधी येतो जेव्हा दुसऱ्याला मदत करतो, त्याचा स्वार्थ न बघता. तोच तर देव. देवाने तर सगळ्यांना दुसऱ्यांनाच मदत केलेली आहे, स्वतःसाठी कधी जगलाच नाही येतो. तर आनंद त्यातच असतो. तर मला असं वाटतं आध्यात्मिकचा खरा अर्थ म्हणजे दुसऱ्याला मदत करणं.